स्टार्ट. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आज मी तुम्हाला एक अजब आणि अचंबित करणारी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका आदिलशहाची. होय, तुम्ही म्हणाल, अरे हा तर शिवरायांच्या गोष्टी सांगतो, आज आदिलशहाची गोष्ट कशाला सांगतोय? तर त्याचं कारण आहे. आदिलशाहीत एकूण 9 आदिलशाही बादशाह झाले. त्यातला 1579 ते 1627 मधला जो इब्राहिम आदिलशाह दुसरा हा होता, तो स्वतःला जगद्गुरू म्हणायचा. तो स्वतःला सरस्वती आणि गणपतीचा पुत्र मानायचा. त्याने त्याच्या आसार महाल नावाच्या एका महालात श्री विष्णूची तसेच भगवान कृष्णाची अनेक चित्रे काढून ठेवलेली आहेत. त्याच्या पत्राची सुरुवात अच पूजा श्री सरस्वती अशी होत असे. त्याचं सगळं हे नवरसात असायचं. त्याने स्वतःचा एक ग्रंथ सुद्धा लिहिला होता, त्याचं नाव होतं नवरस. त्याचप्रमाणे त्याने अनेक वेदांचं सुद्धा उर्दूत भाषांतर करून घेतलं होतं. त्याच्या या व्यवहाराला त्याचे जे धर्मगुरू होते, त्याचे जे धार्मिक सल्लागार होते, हे वैतागले. ते म्हणाले, तुम्ही हिंदू धर्माचं का फॉलो करताय? तुम्ही इस्लामचं फॉलो केलं पाहिजे. तर त्यावर तो बादशाह असं म्हणतो की हे ज्या धर्मात मला मान्य आहे तो धर्म मी स्वीकारेन, पण मी हे करणं सोडणार नाही. म्हणजे एखादाच चिखलातलं कमळ जसं उमलतं तसा हा बादशाह उमलला होता. त्याची धार्मिक सहिष्णुता ही फार सुंदर होती. तर ही माहिती तुम्हाला माहिती होती का? हे कमेंटद्वारे नक्की कळवा.